morning all of you. The last lecture we have discussed about the basic derivative of general formula d by dx x to the power n is equal to n into x to the power n minus 1. आपण लास्ट क्लासमध्ये आपण बेसिक डेरिव्हेटिव्ह पाहिलं होतं. ते फिजिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा CET नीट एक्झाम JEE एक्झाममध्ये बेसिक डेरिव्हेटिव्ह जो जनरल कालचा जो फॉर्म्युला होता d बाय dx x टू द पॉवर n इज इक्वल टू n इंटू एक्स टू द पॉवर n मायनस 1 हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी आपण लास्ट क्लासमध्ये त्याच्यावरती प्रॉब्लेम पण पाहिलेले आणि जनरल फॉर्म्युला कसा यूज करायचा ते कसं सॉल्व्ह करायचं ते प्रॉब्लेम आपण पाहिले. टुडे इज डिस्कस अबाउट द अगेन द बेसिक डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे सगळ्यात जे मेनली की आपले ऑस्सिलेशन असेल किंवा वेव्ह मोशन असेल, स्टेशनरी वेव्हज असतील, तर जनरली त्याच्यामध्ये जस्ट फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये जनरली consider this is a wave, there is a zero value, there is a plus, there is a positive axis, this is a negative y axis, this is a x axis and this wave start from this zero value. म्हणजे याचा अर्थ हा जर वेव्ह 0 पासून स्टार्ट होत असेल तर त्याला आपण साइन वेव्ह म्हणतो, करेक्ट. आणि हा जर वेव्ह 1 पासून स्टार्ट होत असेल म्हणजे इथं 0, इथं +1, इथं -1, करेक्ट. मग याला कोणतं वेव्ह म्हणतो आपण? कोसाइन. दिस साइन वेव्ह, दिस इज अ कोसाइन वेव्ह. समजा फॉर एक्झाम्पल एखादा वेव्ह जर प्रोपगेशन होत असेल, मे बी ते ऑसिलेशन असेल, वेव्ह मोशन असेल, वेव्ह थ्री ऑफ लाईट मध्ये इंटरफरंट डायफ्रॅक्शन असेल, वेव्ह ऑप्टिक्स असेल, रिफ्लेक्शन असेल किंवा रिफ्रॅक्शन असेल, जे काही कन्सेप्ट वेव्ह बद्दल रिलेटेड असतील, मग जेव्हा तो वेव्ह 0 पासून स्टार्ट होतो त्याला आपण साइन वेव्ह म्हणतो. आणि इथं जे आहे की जो वेव्ह 1 पासून स्टार्ट होतो त्याला आपण कोसाइन वेव्ह म्हणतो. तर तेच त्याच्या रिलेटेड विथ द लिंकिंग विथ डेरिव्हेटिव्ह जे आहे ते बेसिक डेरिव्हेटिव्ह मीन्स देर आर टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मेनली. वन इज अ साइन, अनदर वन इज अ cos. Sine and cos. This is a trigonometric function, and let us today is discuss about the basic derivative on the trigonometric function. How to solve this problem? Well, let us see. Oh, let's first formula. This is a d by dx sin x. Okay, this is a general formula. D by dx sin x. What is the differentiation of d by dx sin x cos x? Next, second, d by dx cos x. The differentiation minus sin x. म्हणजे तुमच्याकडे दोन फॉर्म्युले आहेत जनरली. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत sin x, cos x, sec x, cot x, tan x, cosec x, सगळे फॉर्म्युले. बट जनरली बेसिक डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा अर्थ बेसिक डेरिव्हेटिव्ह मध्ये डिफरन्शिएशन साइन एक्स चा कॉस एक्स आहे, कॉस एक्स चा मायनस साइन एक्स. व्यवस्थित रिलेटेड टेक्निकली हँडल करा. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, त्याच्या अपोजिट मध्ये साइन एक्स चा कॉस एक्स, कॉस एक्स चा मायनस साइन एक्स. तर याच्यावरती प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तुम्हाला एक गिवन फंक्शन येतं, अगोदर त्या गिवन फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह करायचा, मग नंतर विथ रेस्पेक्ट टू फंक्शन जे काही असेल त्यासोबत फंक्शन डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. फर्स्ट प्रॉब्लेम लेट्स सी. d बाय dx sin 2x. समजा असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम d बाय dx sin 2x. इथं sin 2x आहे. मग आता काय करायचं? पहिलं टोटल फंक्शनचा डिफरन्शिएशन घ्यायचा. तर फॉर्म्युलेमध्ये जायचं. आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, sin x चा cos x, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. आता sin x चा डेरिव्हेटिव्ह पाहिले, cos फंक्शन टोटल फंक्शन sin x चा, इथं sin x आहे. आता इथं फंक्शन काय? sin 2x आहे. मग त्याचा पहिला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते पहा. sin x चा cos x, sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x. ॲज इट इज जो फंक्शन आहे पहिला फंक्शनचा डिफरन्शिएशन घ्यायचा, करेक्ट. त्याच्यानंतर आता त्याचं विथ रिस्पेक्ट टू फंक्शन काय, त्याचा अँगल काय इथं पहा, इथं 2x आहे, करेक्ट. मग आता काय करायचं? d बाय dx. आता विथ रिस्पेक्ट टू फंक्शन 2x. आता कालच्या सारखे जनरल फॉर्म्युला यूज करायचा. काय मग आता इथं cos x 2x. तुम्हाला माहित आहे इथं
2 हे कॉन्स्टंट आहे, टेक आउटसाइड 2 डी बाय डी एक्स एक्स. मग तुम्ही कालच्या जनरल फॉर्म्युल्यानुसार डी बाय डी एक्स एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन, ह्या फॉर्म्युला तुम्ही सॉल्व करा. तुमचं डी बाय डी एक्स एक्सचा डिफरन्शिएशन 1 येतो. ओके, दिस इज अ डी बाय डी एक्स एक्स इज इक्वल टू 1. 2 इंटू 1 2. मग काय करायचं, लास्टला तुमचा आन्सर द्यायचा 2 कॉस 2x. नाहीतर मग तुम्ही 2 इंटू 2 मल्टिप्लिकेशन करताल, हे अँगल आहे, हा नंबर आहे, लक्षात. हे विथ रिस्पेक्ट टू गिवन फंक्शन अँगल आहे, हा नंबर आहे. नाहीतर मग 2 इंटू 2 कॉस 4x करतात, हा नंबर आहे, नंबर ॲज इट इज आउटसाइडला घ्या, तेव्हा तिथेच ठेवा, आउटसाइडला गेलं भेटेल, हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. मग इथं पास साइन 2x हा तुमचा फंक्शन आहे. अगोदर त्या साइन 2x चा अगोदर फंक्शन घ्या टोटल कॉस 2x, मग नंतर विथ रिस्पेक्ट टू जे काही अँगल असेल त्या अँगलचा डी बाय डी एक्स 2x घ्यायचा. डी बाय डी एक्स 2x चा डिफरन्शिएशन काय त्याच्यामध्ये, डी बाय डी एक्स एक्सचा डिफरन्शिएशन 1 राहिला 2 टेक आउटसाइड. राइट, अनदर वन एक्झाम्पल. नेक्स्ट डी बाय डी टी साइन 5t. करेक्ट. आता एक दुसरा फंक्शन दिला पण विथ रिस्पेक्ट टू फंक्शन अगोदर चेक करायचा, इथं टाइम आहे, इथं टाइम आहे का चेक करायचा, इथं एक्स आहे, एक्स आहे, जर नसेल तर तुमचा आन्सर 0 आहे. करेक्ट, कॉन्स्टंट ऑफ डेरिव्हेटिव्ह इज 0. नेक्स्ट, हाऊ टू दिस आन्सर, हाऊ टू दिस सॉल्व, डी बाय डी टी साइन टी साइन 5t. आता टोटल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हां साइन एक्स चा कॉस एक्स, मग साइन 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग कॉस 5t. करेक्ट. मग आता विथ रेस्पेक्ट टू फंक्शन डी बाय डी एक्स हां डी बाय डी टी, आता इथं टी आहे म्हणून इथं डी बाय डी टी, व्हॉट इज अ with respect to function this is a 5t. Again cos 5t, take outside this number 5 constant value, d by dt t. What is the differentiation, d by dt t differentiation 1. That's why 5 cos 5t, this is the answer. Correct. Generally simple पहिलं फंक्शन दिल्यानंतर टोटल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग नंतर विथ रेस्पेक्ट टू फंक्शन, मग तेव्हा तिथं काय यूज करायचं, जनरल फॉर्म्युला डी बाय डी एक्स एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1, हा फॉर्म्युला घ्यायचा प्रत्येक वेळेस. जनरल फॉर्म्युला मीन्स डी बाय डी एक्स एक्सचा डिफरन्शिएशन ऑलवेज 1 असतो. तुम्ही सॉल्व करून पाहता येतं. आता इथं पॉवर काय नाही म्हणजे काय असतो, इथं 1, मग तेच इथे काय इथं 1 आपण लिहिता येतं, आपण एक्स टू द पॉवर 1 मायनस 1 0, म्हणजे एखादा पॉवर जर 0 असेल तर तुमचं काय असेल आन्सर, ते 1 असेल. ओके, दिस इज अ सेकंड प्रॉब्लेम. नेक्स्ट another one. Next, third number. Now d by dx is equal to cos 3x. आता लास्टच्या दोन प्रॉब्लेम मध्ये d by dx साइन होता, आता इथं काय d by dx cos 3x. काहीच करायचं नाही, सिंपल फॉर्म्युलाकडे जायचं. d by dx cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x, मग इथे d by dx इथं फक्त cos x च्या ठिकाणी काय दिलं cos 3x. मग टोटल फंक्शनचा डिफरन्शिएशन घ्यायचा, मग cos x चा डिफरन्शिएशन मायनस sin x, d by dx cos 3x चा डिफरन्शिएशन मायनस sin 3x. That's it. Correct. Now again d by dx with respect to function. What is this? This is a 3x. Okay, 3 is constant, take outside, minus sin 3x 3 d by dx, this is a x. We know all of you, d by dx x differentiation 1. That's why this is a minus 3 sin 3x. Okay, got it? This is the answer. Next, fourth, another one. d by dx cos 7x. ओके, आता d by dx cos इथं 3x आहे तर 7x आहे, तर डायरेक्ट जनरली फॉर्म्युला फक्त काय करायचं तुम्हाला, सिंपल ट्रिक म्हणजे याचा अर्थ, आता इथं cos 7x आहे, आता तुम्हाला माहित आहे cos चा डिफरन्शिएशन साइन काय येतो मायनस, मग पहिला अगोदर काय सिंपल ट्रिक, दिस इज अ मायनस, मग इथे विथ रिस्पेक्ट टू फंक्शन काय नंबर काय याच्यामध्ये 7x, मग याच्यामध्ये d by dx 7x चा डिफरन्शिएशन काय येतो
7 करेक्ट, म्हणजे डी बाय डी एक्स एक्स 1 जनरल असं ह्याद्वारे सॉल्व करा जनरल. ठीक आहे. व्हॉट इज दिस साइन 7x डी बाय डी एक्स 7x. ओके, मग डी बाय डी एक्स एक्सचं डिफरन्शिएशन 1 राहते का रिमेनिंग मायनस 7 साइन 7x. करेक्ट, दिस इज अ आन्सर. हे असं सॉल्व करा. पण ट्रिकली हाऊ टू सॉल्व दिस इज अ फिफ्थ नंबर. करेक्ट, फक्त लक्ष द्या. डी बाय डी एक्स फॉर एक्झाम्पल कॉस 5x असेल. करेक्ट, मग आता टोटल कॉस्ट फंक्शन काय मायनस साइन, तर अगोदर मायनस घ्या. मग आता आपण डिफरन्शिएशन कशाचं करतो, टोटल फंक्शनचं तर करतोच पण विथ रिस्पेक्ट टू फंक्शनचा करतो. मग विथ रिस्पेक्ट टू फंक्शन म्हणजे इथं काय 5x, मग यातलं काय करायचं नंबर घ्यायचा इथं 5. करेक्ट, मग आता कॉस 5x चा डिफरन्शिएशन काय येणार, मायनस तर आलेला ऑलरेडी मायनस साइन 5x. बस असंही सॉल्व करता येईल. म्हणजे पूर्ण सॉल्व करण्याची गरज नाही. याच्यामध्ये नंबर जो आहे तो नंबर समोर घ्या, मग त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ते घ्या. त्याचा जो साइन असेल जे की मे बी पॉझिटिव्ह असेल मे बी निगेटिव्ह असेल, व्हॉट एव्हर इट मे बी देअर राईट हियर इन दिस प्रॉब्लेम. ओके, दिस इज ऑल अबाउट दिस बेसिक डेरिव्हेटिव्ह with respect to trigonometric function. dy dx sin x is equal to cos x, dy dx cos x differentiation minus sin x. हे असं सॉल्व करायचं आहे. ओके, another one very important formula dy dx u into v. dy dx u into v. मग तुम्हाला तो प्रश्न पडला असेल, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करताना एकच फंक्शन दिलं असेल, म्हणजे आता आपण जनरली डेरिव्हेटिव्ह कसं करतो, डी बाय डी एक्स एक्स टू द पॉवर 3 असेल. मग आता डी बाय डी एक्स फंक्शन ही एक्स असेल तर आपण सॉल्व करतो. समजा तिथे डी बाय डी वाय एक्स टू द पॉवर 4 असेल तर आपल्याला सॉल्व करता येत नाही. मग तेव्हा काय करायचं, समजा मग डी बाय डी एक्स इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे, मग तेव्हा अशा वेळेस कसा प्रॉब्लेम सॉल्व करायचा हा प्रश्न येतो. करेक्ट, समजा दोन फंक्शन असतील मग तेव्हा कसं सॉल्व करायचं सेम असताना, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. इथे कन्सिडर काय करायचं तर u आणि v, u इंटू व्हीचा फॉर्म्युला काय, तर अगोदर काय करायचं याचं डेरिव्हेटिव्ह आहे ब्रॅकेटच्या बाहेर डी बाय डी एक्स आहे, इन ब्रॅकेटमध्ये u इंटू व्ही आहे. करेक्ट, मग अगोदर काय करायचा u आणि v मध्ये गुणाकाराचा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह तर अगोदर काय करायचं v ॲज इट इज ठेवायचा. u इंटू व्ही अगोदर v ॲज इट इज ठेवा. मग आता उरला कोण बाकीचा रिमेनिंग क्वांटिटी u. मग आता या u चा डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स u. नेक्स्ट फॉर्म्युला इज प्लस. मग आता अगोदर कोणतं कॉन्स्टंट ठेवला v, डेरिव्हेटिव्ह कोणाचा केला u चा. मग आता काय करायचा u कॉन्स्टंट ठेवायचा, v चा डिफरन्शिएशन करायचं डी बाय डी एक्स v. ओके, दिस इज अ फॉर्म्युला d by dx u into v. What is formula? u into v चा त्या अगोदर v कॉन्स्टंट ठेवा, u चा डिफरन्शिएशन करा, प्लस अगोदर ज्याचा डिफरन्शिएशन केला ते कॉन्स्टंट ठेवा, ज्याचा डिफरन्शिएशन नाही केला त्याचं डिफरन्शिएशन करा सेकंड टर्म. ओके, दिस इज अ फर्स्ट टर्म, दिस इज अ सेकंड टर्म. मग आता हाऊ टू सॉल्व दिस पहा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर साइन एक्स. मग ऑलरेडी प्रॉब्लेम दिल्यानंतर चेक करा की याच्यामध्ये फंक्शन सेम आहे का. डी बाय डी एक्स एक्स आहे, इथे एक्स आहे. ओके, मग आता इथे यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, यू इंटू व्ही. मग आता याच्यामध्ये फॉर्म्युला पहा, अगोदर काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे व्ही, म्हणजे ॲज इट इज ठेवा साइन एक्स. नेक्स्ट डी बाय डी एक्स, आता कशाचं डिफरन्शिएशन करायचं एक्स स्क्वेअर, प्लस नेक्स्ट काय करायचं यू ॲज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचा, डी बाय डी एक्स. डिफरन्शिएशन कशाचं करायचा व्हीचा, व्ही काय मग साइन एक्स यू इंटू व्ही. मग आता डिफरन्शिएशन करा साइन एक्स डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर. जनरल फॉर्म्युला यूज करा एक्स टू द पॉवर एन इज इक्वल टू एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1.
एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय आहे तर 2x प्लस एक्स स्क्वेअर डी बाय डी एक्स साइन एक्स. आता याच्या अगोदर आपण डी बाय डी एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय इंटू कॉस एक्स. दॅट्स इट. फक्त रिअरेंजमेंट करा. 2x साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स. दॅट्स इट. दिस इज आन्सर. हे तुमचा आन्सर. हे असं सॉल्व्ह करायचं. पहिला अगोदर v कॉन्स्टंट ठेवायचा, u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर प्लस u ॲज इट इज ठेवायचा, v चा डिफरन्शिएशन करायचा. अजून एक प्रॉब्लेम पहा. डी बाय डी एक्स एक्स क्यूब कॉस एक्स. ओके, हा फॉर्म्युला. हा तुमचा u आहे, हा तुमचा v आहे. करेक्ट. इज इक्वल टू. मग अगोदर डेरिव्हेटिव्ह कशाचा करायचा. कॉन्स्टंट कोणते ठेवायचे यापैकी v. v कॉन्स्टंट ठेवा. v काय cos x. नेक्स्ट डी बाय डी एक्स डिफरन्शिएशन कोणाचं करायचा u चा. u काय तुमचा x क्यूब प्लस आता u कॉन्स्टंट ठेवा x क्यूब डी बाय डी एक्स. आता अगोदरच्या टर्म मध्ये जे v कॉन्स्टंट ठेवला आता त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं काय येतं मग cos x. करेक्ट. cos x डी बाय डी एक्स एक्स क्यूब. मग आता याचं डिफरन्शिएशन काय येतं 3 नंबर हा x टू द पॉवर n समोर या. नंतर त्याच्यानंतर 3 मायनस 1 म्हणजे काय येतं x. कालचा जो जनरल फॉर्म्युला त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचा. प्लस एक्स क्यूब ॲज इट इज डी बाय डी एक्स कॉस एक्सचं डिफरन्शिएशन काय मायनस साइन एक्स. करेक्ट. रिअरेंजमेंट करा. 3x स्क्वेअर कॉस एक्स प्लस इंटू मायनस मायनस एक्स क्यूब साइन एक्स. ओके, फॉर्म्युला माहित आहे ना. दिस इज मॅथमॅटिकल रिलेशन. प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस 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 इंटू प्लस प्लस इंटू प्लस प्लस. दिस ऑल. हे असं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. लक्षात या u इंटू v कॉन्स्टंट ठेवायचा, u चा डिफरन्शिएशन करायचा, तिथं प्लस द्यायचं. मग अगोदर जे डेरिव्हेटिव्ह केला ते कॉन्स्टंट ठेवायचं आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह केला नाही त्याचा सेकंड टर्म मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा. म्हणजे सिंपल थिंग डी बाय डी एक्स यू इंटू v इज इक्वल टू v इंटू डी बाय डी एक्स यू प्लस u इंटू डी बाय डी एक्स v. असं सॉल्व्ह करत जायचं. जे की आता आपल्या होमवर्क मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे.